जे साईड धरून बोल नको, नाहीतर मग तुम्हाला बी तर राहू काय देणार पाहिजे नाही. पण काय उगाच हेरण करता. हॅलो पप्पा कुठे कुणाला गेले फोन लावायचा? कशा खांदा गेले तर हा? आणा इकडं चिळ उगाच फोन कशा लावू नका हॅलो कुणाला. पापाकडे दे की जरा. आणा इकडं उगाच कुणाला फोन लावत बसू नका. उगं वाटतं पप्पाला ते हॅलो. सांगायची काय गरज आहे? आय पप्पाकडे दे फोन. ती माणूस सुधरत नसतं या लेकरांसाठी तिथनं इथं आली या माणसाला नुसता उभा धिंगाणा लावला या. काय या माणसाला कळ नाही तुझं काय आहे काय नाही कुठं काय बोलत त्याचा पत्याच लागा नाही माणूस. पैसे सुद्धा माया दया तर लांबची राहिली पण ही काय बोलतोय त्याची त्याला सुद्धा कळ नाही. लावतात लेकरासनी पाणी भरायला लावतात तिथं का घरात देतात का काय करू देतात सारखं आडवं 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 बोलायचं माणसाला. कुठवर ह्यांचं ऐकून तर घ्यायचं सारखं. हा तिथं राहिली तिथं वड लेकरांची काळजी करून करून जीव घायला येतोया. तिथं मन लागत नाही म्हणून हिथं आलं हिथं ह्यानी असं बोलायचं तिकडं त्यांनी तसं बोलायचं कुणाचं ऐकायचं कुणाचं नाही कळ नाही. ऐकायचं नाही, कोणाला इथं थांबायचं नाही आणि राहायचं नाही. हं? आता इथं भरलं काय पोट म्हणून इथं आली आग लावायला. ओ काय लावली आज? काय लावली म्हणजे आधी मला कशी म्हणत होती भाऊ भाऊ कोण कोणाचं नसतं त्यांच्या सगळं नाव करून आता तिथं झाली ना. माझ्या भाऊ भाऊज पैसे झाली का कुठे गेली पेली निघून कशा काय आली? तुला काय वाईट बोलली तुला? वाईट नाही काय बोलला. तिला वाईट कवा बोलली? पहिला स्वयंपाक करा येत होती तेव्हा तो स्वयंपाक करा नाही तुझं आणि माझं वाकडं येईल. मग चांगलं बोलली का वाईट बोलली तिला? वाईट बोलली का चांगलं बोलली म्हणजे ती यायची बंद झाली ना तुझ्यामुळं कुठे यायची? घरी तिकडे. मग बरोबर आहे की. मग बरोबर आहे मग आता कशाला तू इथं आली? तिनं बोलवलं म्हणून आली मी. कशाला ती बोलवती? विचारायचं ना तिनं बोलवलं. पुरणपोळीचा स्वयंपाक आहे केलाय तिनं खायला म्हणून तुला बोलवलंय काय? तिनं बोललोय का नाही विचारायचं मला मी तुमच्या अरे पेक्षा तुला आता जागाच नाही जाती कुठं तू? जागा कसा नसतो हा. तसलं बोलू नका. तुला जागाच नाही. उसण्यावानी बोलू नका तसलं. उसल्यावानी नाही हा. माहिती खरं सांगतो तुला जागाच नाही त्यामुळे येऊन बसली तू. जागा कसा नसतो. जागा असती तर इथं आलीच नसती ना तू. यांनाच आधी म्हणत होती की तू कोण कोणाच नसतं आता गाडी त्यांना द्यायची आहे का? त्यांच्या नाव सगळं करून देता का? आणि आता तिथंच तू आली का? तुम्ही बघा की ठरवा माझं कुठं आहे होय बाया म्हणायला. काय आहे माझं तुमचंच आहे समज. तुमच्या मनाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा ना. मला कशाला बोलताय सांगताय. मग आता मी लेकरांचे बी नाव काय करत नाही ते देतो सगळं करून नाव. मग तुम्हाला इथं जागाच नाही ना द्या जावा परत. त्याच्या नावावर करायचं तर करा जावा. तुम्हाला कोण नका म्हणलं नाही करा जावा. जे ती जे तिच्या पायावर धोंडा हाणून घेईल. कोण रिकामं नाही सारखं कोणाला काय सांगायचं. जे नाही, जे स्वतः मेंदू काय हाणून चाललं घेतलाय तुम्ही. ना त्यामुळे दुसऱ्याला बी वाटतं मेंदू दुसऱ्याला बी काय हाणून तुमचा द्यावं. चालला नाही आहे की चांगला हा? तुम्हाला काय बरोबर वाटेल ते तुम्ही करा. तुम्हाला जे तुम्हाला तुमच्या बरोबर मनाला वाटेल ते योग्य करा. वाटेल ते तुम्ही करा. आता तिथं आग लागून सुटली तिथं भांडणं लागली ती आता इथं बसलोय दोघे. अजिबात हिला इकडं अजिबात बोलवायची नाही आणि घास मुटका खाय द्यायचं नाही किंवा चहा पाण्याला देखील बोलवायचं नाही तुला पहिल्यांदा सांगतोय. आणि गोडीत वाईटपणा तिनं जसं आणलंय त्यापेक्षा 10 पटीनं मी आणीन. मग तुम्हाला इथं सुखानं राहू बी देणार नाही. आता कोण भांडणं करतोय दिसत ना डोळ्याला तुझ्या. तुम्हाला पण तुझ्या काय डोळ्यात पाहिजे? गेलं तू- तुझ्या तया. ती करतील का त्यांच्या नाही, ते नावावर? हा? त्यांचं ती कसं बोलते ते. ह्याच्यावरनं जर तुम्ही भांडत असला तर त्याला काय अर्थ आहे का मी सांगा काय बरं? कर म्हणते हा? का नावावर ती म्हणते तुम्ही नावावर त्यांना काय करणार आहे. कोण नाही का माग हा? पुढं का त्यांचं नाव करायला तसलं त्यांना काय मी तुम्हाला म्हणते ते त्यांच्या पटतंय नावावर का? करा ह्यांच्या नावावर करा ह्यांचंच मेंदू चालतं हा? की मी त्याच्या नावावर करतो ना माझ्या ज्याच्या त्याच्या नावावर करा ज्याच्या पायावर दोंड हाणून घे. कोण कुणाला सांगायला अगं, काम आहे. का लागली चांगलं आता जर सांगायला. गुळगुळ बोलायला ते शेरडाला पाणी पाजू देत नव्हतीच गी कोण कोणाही नसती ना आता लागली काय मस्का कुणाला लावायला. शरणाला? ती आडवा बोलला होता दीर म्हणून शिरम पाजू देत नव्हती तुम्हाला. ही ती कुठं आडवं आडवा बोलली बोलला होती? होता आणि ही आडवी बोलली होती. दीर आडवा बोलला होता म्हणूनच म्हणलं अगं होतं. आता तुला जागाच नाही कुठं. आ? जागाच नाही तुला आपल्या कुठं. बापात राहू नका जागा नाही. ना तुझ्या देवानं- आई बाप्पापाशी जागा आहे ना माझ्यापाशी जागा आहे. आता इथली बी जागा संपली तुला जागाच नाही कुठं. काय करणार आहे तू? ब्राह्मत राहू नका म्हणजे जात आहे बापा येत घेते ती घरात मला विचार मग सांग लागली तोंड उचलून तुम्हाला बोलाय. कोणी बोललंय का जावा आहेत ना तुम्ही. तू माझ्या इथं भावाच्या घरी आणि भावाच्या घरी थांबायचं नाही. त्यांच्या घरी कुठं आहे? त्यांच्या घरी कुठं आहे म्हणजे जेवढं तिचं घर आहे तेवढं माझं पण घर आहे ती. कशाच तुझं आहे? कसं तिला विचाराय कसं कशाच तुझं आहे? जेवढं तुमचं सगळं आहे तेवढं माझं पण आहे ना. कशाच आहे? हाय म्हणजे मग जा तुझं नाव कुठं आहे दाखव. तुझ्या बापाचं शब्द आहे इथं. चल तुझं कुठं काय आहे उतारा दाखव नाव दाखव मग तुझं घर आहे म्हणतो. आण जा तुझ्या बापाला बोलून नाव दाखव म्हणा माझा ह्यात हिस्सा आहे म्हणून दाखव घे.
अरे तुम्ही जी मला आडवं लावले मी 30 शब्द तुम्हाला आडवं लावतोय. दाखवा की दोघं बापले माय लेकर. मी बोलत नाही तुम्हाला, तुम्ही मी मला बोलत बोलू नाही नका. मला म्हणजे आडवं आडवं बोलत जाऊ मग नका. तू इथं थांबूच नको बसू बी नको मग तोंड बी मला दाखवू मारावंच लागेल आता मग. नको. जा कुठं जाय तिकडे मारावंच निघून जा. लागेल पण दुसरं काय मग. गरज आता एवढं टोकाचं हे करायचं राहायच नाही म्हणलं मग हे मला माझं ती तुझं मारावंच लागेल. मी म्हणली का काय? म्हणली काय म्हणली का माझं काय? तुझं काय विषय नाही काय, तर गपचूप बसली की माझी मी. सुखासुखी तू थोडं दुसऱ्याला तुला बी लागत जगू देत नाही असतं, स्वतः वाटत बी जगत असतं. नाही. काय स्वतः जगत तुम्हाला काय म्हणली मी? काय म्हणली म्हणजे आ? मग तो पहिल्या चुका केलेच कशा काय पाहिजे चुका केल्या मी? काय केल्या? काय केलं नाही त्या सांगाय काय चुका काय केल्या? केलं नाही त्या बापाला फोन करून बोलवून घेतली. बाप माझा एकलाच तुम्हाला बास जिरवल. आला तुझा बाप किती जिरवली. आला गेला घेऊन. तुझं नाव कुठं आहे? अरे तुमच्या काय पद्धत आहे का नाही? ज्या रानात उभा राहताय त्याला येऊन दम तुमची देताय. लई चांगली पद्धत आहे हा? सासऱ्याला बोलायची. दारात उभा करत नाही दारात तुम्ही नीट बोला. बोलायचं लांब जर नीट राहिलं बोला. तुम्ही जावा तिकडे तोंडाला तोंड लागतंय, दारात जावा. उभा करत नाही दारात. तोंडाला हं. तोंड लागू देऊ नका तोंडाला माझ्या. तोंड लागू देऊ नका. जावा नाही तुम्ही. भाऊजी जावा तुम्ही उगाच ती तोंडाला तोंड लागतंय त्यामुळे जास्त होतंय. जावा. तू बीची साईड धरून बोल नको नाहीतर मग तुम्हाला बी तर राहू काय देणार पाहिजे नाही. पण काय उगाच येडं करता हॅलो पप्पा कुठे कुणाला गेले फोन लावाय कशा खांदा गेले तर हा? इकडं फोन लावू नका कुणाला. पापाकडे दे की जरा. आणा इकडं उगाच कुणाला फोन लावत बसू नका उगं वाढतं पप्पाला ते हॅलो. सांगायची काय गरज आहे आहे पप्पाकडे दे फोन. ही माणूस सुधरत नसतं या लेकरांसाठी तिथनं इथं आली. या माणसाला नुसता उभा धिंगाणा लावला या. काय या माणसाला कळ नाही तुझं काय आहे काय नाही. कुठं काय बोलेल त्याचा पत्याच लागा नाही माणूस. पैसे सुद्धा माया दया तर लांबची राहिली पण ही काय बोलते त्याची त्याला सुद्धा कळ नाही. नाही नाही येऊन लगेच तुमच्या लेकीला पप्पाला घेऊन दिलं. जावा. हा इथं काय आमच्यात गटर काढाय नाही ती उकराय नाही ती पप्पाला दिली लावून तुम्ही माणसावर राहा. लांब निघायचं इथनं आणि माणसावर तिथं राहा. बापाला बोलावायचं आणि तिथनं हालायचं. माझ्या जर तिथनं अलीकडे राहणार पाय ठेवला ना तर काय करीन पत्या लागणार नाही. काय करते मला बघू. हं. तू काय करते बघायचं आहे का तू? दाखवू काय तुला तू काय करते ते? एवढी तावा तावा कुठे निघायची हं? हो म्हणजे माझ्या घरात पळत येऊन इकडे ही करते निघ बाहेर. हं? मजा करते काय? काय चालवलंय म्हणजे ही कुठं पळते? बिघडलंय माणूस काय आहे? बिघडू दे. पण काय बसायचं तुम्ही इकडं कशाला वाद सकाळी घालताय मी उगाच इकडं बिन वाट कामाचं? दिसते, बापाकडे तिकडे जायचं निघून मी जात रस्ता नसते. धरून. तू तुझा जात नसते. कुठं सुद्धा काय जात तुमच्या नसते. माग लागून आली नाही जायला. आधी गेलती कशी आधी कशी गेलती? जागी तशी रागावं जाता. येतं खाणं रात्रीचं जात बसायचं, नाही. रागावं येतं आणि तेव्हा पाय मोडलं होतं काय? आता पाय आलं काय? बसते ते. हा जागी आता काय होतंय मोडते तर काय पाय नीट बोला म्हणून सांगितलं माणसाने. मोडते तर काय रस्ता धरकीन जा निघून माणसाने नीट बोला जरा वैसं. सारखं माणसाने जा नीट जा बोला. जा लावलंय आबा जरा तरी नीट चांगलं तोंडात तर येऊ दे की तुमच्या. कशा पाय तुझ्या सारख्याला चांगलं तोंडात येऊ द्यायचं काय तुम्हाला बोलली का मी नाही बोलले तर चौथळून नागावर पण येताय. इथं थांबायचं नाही का माझ्या थांबायचं इथं थांबायचं नाही रानात मला थांबायचं कोण नाही काढतंय बहादर त्याच्याकडे मला बघायचं. कोण काढतोय म्हणजे हा? इकडं रस्ता धरण सपाईनं निघ घरात फिरत अजिबात येत नाही. इकडं वाट आहे जायचं सपाईनं निघायचं. त्या दिवशी घेतली ना तशी सपाईनं जा. बापाला बोलव नाही आईला बोलव भावाला बोलव अख्ख्या घराण्याला खानदानाला बोलवून जा तिकडं अजिबात इकडं रानात यायचं नाही. आलं तर आता तुला निवार करीन. इतकं अति करणं चांगलं नसतं. असू दे. अति अति व्हायला लागलाय अति. अतिला आती चांगलं असू दे नसतंय नाहीतर माती असू दे म्हणून म्हटलं अतिला चांगलं नसतंय. सपाईनं माती सुटायचं झाल्याशिवाय राहत नाही. सपाईनं सुटायचं. माझ्या लेकरापासून मला लांब करताय काय? तुला लेकर हा? लेकराचा विचार केला नाही तेव्हा ना आता लेकर लेकरांचा कसा विचार केला नाही एवढं बोलताय तरी कुठं जात नाही घेतच आहे. आ? मग गेलती कशाला तू आणि घेऊन तिकडं बाप चल म्हणल्यावर आई चल म्हणल्यावर तवा बी खपायचं होतं ना लेकरांपाशी. तवा विचार करत नाही आणि आता विचार करते काय? विचार कसा केला नाही? हा विचार केल्याशिवाय आली का? विचार केल्याशिवाय आली का? गेलतीच कशाला तोंड उचलून आणि माघारी कशाला आली तोंड घेऊन बसायचं ना तिथंच